तर मित्रांनो कसं काय बरं आहे का सगळे. आज जरा बाहेर आलतो तर गाडीतच बसलो होतो म्हणजे सध्या बाहेर येऊन. तर पूजाचा आता एक फोन आलता तर काय तर फोन लावून म्हणली की पाव घेऊन यायला लावलेत. तर बघू आता कशासाठी मागवले ती. पाव घ्यायला आलो जरा. पुढे बेकरी बघू शकता. दीपक शेठ आपले का रे भाई काय मस्त की आम्ही बसलो होतो. काम लावले आता एक. तर आता ते काम करायचंय. दोनच मिनिटात घेऊन आलो. पाव आणायच्या जागी म्हणतो बेकरी घेऊन येतो. ही अख्खी बेकरी हा घेऊन येणार का घरी. ही अख्खी बेकरी खालून बसून वरपर्यंत. पूजाने पाव आणायला सांगितलं हा बेकरी घेऊन चाललाय. कुठे गेला तेव्हा फोन लावला लगेच. बायकोला लगेच कॉल. बेकरीची डीलिंग चालली. बेकरी कितीला घ्यायची अख्खी विकत. बघितलं का ही डीलिंग चालू त्याची. ईश्वर शेठ काय अजून बेकरीची डील करून आलेले नाहीत. बेकरीची डील करायला गेले होते पण काय अजून आलेले नाहीयेत. बघूयात आपण कधी येतं ते. हा एरिया कमेंट करा. हा एरिया कोणता आहे. तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल तर हा चौकाचं नाव सांगा. छोटस चौक आहे. एरियाचं नाव सांगा. कमेंट करा. ईश्वर शेठ काय अजून आलेले नाहीये. बेकरीची डील काय झालेली नाही. फरसाणची डील झालेली दिसते. फरसाण घेतलाय बघा हातामध्ये. हातामध्ये फरसाण घेतलेले. आणि फरसाण घेतलंय आणि पाव घेऊन येणार आहे. बघू शकता. A few moments later. बघा गाईज आता येतोय घेऊन. बघा आला. काय घेतलं. काय असेल सांगत. अरे बेकरी आहे. बेकरी नाही रे. पाव आहे रे बाबा. पाव आहे का. बेकरी मगाशी पण तू बेकरी घ्यायला गेलता. बेकरी नव्हतं घ्यायला गेलो. गाईज बघा हा बेकरी घ्यायला गेलता आणि हा आलाय काय घेऊन आलाय. फरसाण घेऊन आलाय आणि पाव घेऊन आलेला आहे. आता बघू नवीन दिसतंय. आज काहीतरी नवीन घरी असं मला वाटतंय. काहीतरी नवीन चाललंय करायचं जेवणामध्ये. बघूयात आपण आता घरी जाऊन काय दिदी बनवते. सांगितलं नाही का अजून. डायरेक्ट बाहेर गेलं ना काय ना काम लावायचं. आम्ही आलो होतो ऍक्च्युली. आम्ही असं आलतो म्हणलं हा कामावरून आला. मी पण गेलतो जरा बाहेर आलो जरा म्हणलं आता जाऊन बसूया गाडीमध्ये जाऊन जरा एक राऊंड मारूया. राऊंड मारायला आलो तेवढ्यात फोन आला की पाव घेऊन या. घरात बाहेर निघलं ना की असं लग्नानंतर माझं तर असंच झालं. बाहेर निघले काय तर घेऊनच या. बघा तर बघूयात आपण आता पूजा दीदी काय बनवते. आमची ताई काय बनवते आता जेवायला बघू. कुठल्या साईडला इकडे सरळ. अरे बाबा रस्ता चुकला का रे दीपक शेठ. अरे असं कसं तुम्ही रस्ता चुकला. पुण्यामधले एवढ्या गल्ल्या आहेत ना की त्या गल्ल्यांमध्ये आहे ना मला कळेना झालंय की कुठल्या गल्ली आणि सगळे खड्डे काय आता बोलायचं. आता मी जर हे जर असतो गाईज हा एरियामध्ये जर तुम्ही राहत असाल ना पुण्यामध्ये या कात्रज एरियामध्ये किंवा या कुठल्या बिल्डिंग मध्ये तर सगळ्यात पहिले आहे ना इथं रस्ते नीट करा. रस्ते पार थांब. अरे आपण जर रस्ते नीट केले तर बाकीचे काय करणार. समज रे नाही. हा काय करणार काय बाकीचे काय करणार. आपण काय करायचं नाही. जस चालले चालून दे. आता काय बोलून काय उपयोग आहे नाही. कारण की आपण काय आपल्या पुरतं टाकणार बाकीचं तसंच राहणार आहे. काय म्हणतो. येस बरोबर आहे. मग आपण आपल्या घरापासले करायला बाकीचे कोण करणार. बरोबर आहे. आता त्यांना पण बाकीच्या लोकांना सांगायला लागलं मग. तर आता चाललोय घरीच. तर बघू शकता तुम्ही दीपक शेठला आता गल्लीतनं टाकली गाडी तर ते अवघड झाले. कुठला पॉइंट नाही जिथं खड्डा नाही पुढे पाहू शकतो. कसला खड्डा आला.
इथं पण खड्डा आहे. बोलायला गेले खड्डा पण बोलून दिले झाले खड्डे नुसते खड्डे. नुसते खड्डे. तर पण एवढं आहे की पुणे शहर हे खूप भारी आहे. एवढंच की छोट्या छोट्या गल्ल्या आहेत तर ते जरासं नगरपालिकेने लक्ष द्यायला पाहिजे. बाकी काय नाही. बाकी मेन रोड आहेत चांगले, लोक पण आहेत ठीक आहे, सगळं पुणे एकदम ओके. फक्त एवढंच की छोट्या मोठ्या गल्ल्या जरासं तिथले जे कुणी असतील ते त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे की आपण इथं राहतो. बाकी काय नाही म्हणणं. जर तुम्ही इथं राहत असाल कुठं तर कमेंट मध्ये टाका की आम्ही इथं राहतोय म्हणून या कुठल्या बिल्डिंग. आता आम्ही कुठे येते ते पण सांगू शकता तुम्ही. तर तुम्ही आता रस्त्यावरूनच ओळखू शकता बघा. जर कळलं तर ठीक आहे. आता आम्ही कुठे येते तर बघा, तुम्हाला जर समजलं तर ठीक. मग तू गाडी घ्यायला कुठली सजेशन करणार? तर गाडी म्हणजे अरे आपल्याला इकडे लावायची. घे योग सुरेश पशी घे. हा सूरज हा, तिथं भाऊ आता बाहेरच आहे. तर गाडी आम्ही आता पुढे लावतोय. पार्किंग करायची चाललेली आहे. सीएनजी बेस्ट आहे का डिझेल का पेट्रोल? तसं बघायला गेलं तर कंपनी फिटेड सीएनजी जर तुम्ही घेतली तर सगळ्यात बेस्ट, कारण की तुम्हाला परवडणारी आणि तुम्हाला काय बोलतात म्हणजे Average mileage मायलेज देणारी आणि पैशाला परवडणारी म्हणजे गाडी सीएनजी आहे. आणि जर तुम्ही बाहेरून बसवून घेताय तर ती चुकीची आहे. बाहेरून नाही कधीच घेतलं पाहिजे. गाडीचं इंजिन खराब होतं. ऑलरेडी गाडी जुनी असती, त्याच्यात तुम्ही बाहेरून फिटिंग केलेली असती की मग ती काय होतं सीएनजी भरून भरून इंजिनचं काम निघतं. कारण की मी आधी एक गाडी 2-3 गाड्या वापरल्यात आहे, त्याचा अनुभव आहे माझ्याकडे. त्याच्यामुळे तुम्ही जरा लक्ष द्या. आणि नाही आता तुझं लक्ष देऊन आता माझ्याकडे पेट्रोलची गाडी आहे. हा तर पेट्रोलची गाडी म्हणजे आता माझ्याकडे नॅनो आहे ना, तिला मला सातारला जायला 3,500 रुपयाचं येऊन जाऊन पेट्रोल लागतं. म्हणजे तिथे जाऊन फिरून थोडंसं म्हणजे थोडंसं इकडे तिकडे राऊंड मारला तरी. आणि तिला 3,500 लागतात. आता ह्या गाडीला लागतात बघा. हिला जर मी सीएनजी टाकला तर ही गाडी कोणती? ही होंडाची आहे. होंडा सीएनजी ओरा आहे. ओरा गाडी जर सीएनजी असेल तर हिच्यात मी तुम्हाला सांगतो 1,000 मध्ये जाऊन येऊन होतंय माझं सातारा. जाऊन येऊन फिरून किती बक्की किती 1,000-1,500 लय तर तुम्ही जाऊन फिरून सगळं किती वाचवलं आपलं ते. हा तर पैसे वाचतात सीएनजी गाडी. सीएनजी गाडी प्रिफर करा. आणि आता चला आपण बघूया पूजा काय बनवणार आहे. सामान चला सामान तर आणलंय आपण. आता आपण गाडीतून उतरू आणि बघू घरी जाऊन काय नक्की विषय काय आहे बघू जरा. काय बघू काय कळत झालंय जग का भजी बनवणार काय माहिती. भजी बनवलेत काय माहिती. पावडी आणलेत. चला आता काय आम्हाला आम्ही प्रश्नामध्ये पडलोय नक्की काय आहे. वडापाव आहे का काय कळलं. दीपक शेट मी अडकलोय राहू. इकडे उतरताना बघतो आता. हे जर फक्त आता बघतो जरा इकडून. येतंय जमतंय नाही. ओके बसले. गाडी पण एक नंबर आहे आपली. तर चला आता दीपक शेटला सामान दिले. आता घेतो आता. आम्ही आता चाललोय घरात. ही गाडी पण ओळखीचीच असेल तुम्हाला तर झाकून ठेवले सध्या तर आता आम्ही घरात जातो. गाड्यांची काही कमी नाही रे. नुसतं पाऊंड आपल्याकडे गाडी चालत जायचं नाही. नव्हती आज ही आली. चालत जायचंच नाही. पावाने गाडी पवाने गाडी चला आता घरी पोहोचले. बघ काय विषय आहे नक्की. बघ रे जरा काय विषय बघ जरा. अरे काय रश्या बिश्या बांधल्यात. मटकी म्हणजे काय? मिसळ. मम्मी चिडली. अरे काय बनवते ते काय मागवले ते गप बसवलं नाही तुला. बाहेर गेलो तर जरा काम लावती नुसते. हा ते पावन काय केलंय काय विषय काय. जन्मसिद्ध हक्क अरे पण केलंय काय आज विषय काय. हा खा बघू. काय पाव मिसळ दिसते आणि काय ते मटकी बघून. येस मम्मीने मटकी मीठ टाक लागले. ही बघ मिसळ आहे. मिसळ आहे ना? ये तर आता मित्रांनो मिसळ बनवायला चालली आहे. वो मैं बाद में दिखाऊंगी तुमको. आता ही वो भी प्रोसेस में है. वर्क इन प्रोसेस. पण मला एक सांग तुला हिंदी येत नव्हतं. हे काय तुटकं फुटकं हिंदी बोलते. हो मला काय माहिती किती लागते. आम्हाला काय माहिती काय बनवणार तुम्ही काय बनवणार आहे आम्हाला थोडी माहिती ते. मग चला मित्रांनो आता बनल्यावर तुम्हाला दाखवतो. तर आता तोपर्यंत आम्ही बसतो जरा बाहेर गाणी बिणी लावून नाचत. चलो.
हे गाईज बघा आता आम्ही इथं काय बनवले ओ मिसळ पाव. तुम्हाला बोललो होता ना मटकी दिसली मिसळ बनणार आहे. मिसळ बनलेली नवरा प्रेम ऐसा होता है देखा है कभी. चारायला हवा बायकोला. हे बघा नवरा प्रेम असा आहे. नाही मी नाही चालणार चारायचं. कशी आहे आमची बहीण साधारण कदा हसणारी हसरा चेहरा. चारायला आहे हा हसरा चेहरा तुम्ही बघितलाय का. हे बघू शकता चालत नाही त्यामुळे पाव बिव आणलाय आणि इकडे भात घालतोय मी हाय का. बघितलं पाव आवडत नाही. द्या बघा खाणार तर आहे मी. पहिला भात कारण पूजा बनवलाय. नॉर्मल आळणी झाला तरी काय बोलणार नाही. गप खायला लागतं. हे गुपित आहे गप खायला लागतं. चारायला पण झाली लहान बाळगत नाहीतर का जरा जरी चुकी झाली ना ज्या हाताने चालते ती त्याच हाताने पडेल. बघितलं तर हाय गाईच आम्ही हे जे पाव आणले होते हे पाव आणलेस का किती हे काय आणलं बेकरीच आणले वाटते. हे बघा पाव हे बघा चिवडा हे बघा. दीपक किती हळू बोलतोय. मित्रांनो आता दीपक शेट पण खाणार आहे ते. आता मी खाणार आहे पण मला ह्याच्यात मोठ्यात नको मला ह्याच्यात पाहिजे. काय बघू शकता तुम्ही काय म्हणते कसं खातो काय म्हणते लिंबू पाहिजे तुला त्याच्याबरोबर. हा त्यात मिक्स कर की चांगलं मस्त आहे की. दीपकनं चालू केलेलं आहे आम्ही पण करणार आहे. पहिला मी भात संपवतो पटकन आणि आम्ही खातो. तर तुम्हाला पण खायचं असेल तर तुम्ही ना त्यामुळे झालं मी नाही देऊ शकत हो. हेतून नाही देऊ शकत. देऊ शकतो का आपण यांना नुसतं मी दाखवू शकतो. तुम्ही घरी बनवून खाऊ शकता. तर तुम्ही ना घरी बनवा मस्त की बाहेर आणायला आहे तर आहे ना तुम्ही ना बाहेर आणून खावा मस्त की. म्हणजे पाव बिव आणा घरी बनवा खावा. बायकोला जरा काम द्यावत जावा. हा बरोबर. तर आता आम्ही खातो. तर जे नवीन त्यांनी सबस्क्राईब करा. जरा काम करू लागावं बायकोला. शर्ट अप त्याला बघा पूर्ण आता बघा चपाती जावा. करू लागतो. शर्ट अप. त्याने मला काल चपाती करू लागली माझं काम आहे ऐकतं खाणं. लागला ऐकतं खाणं. तर ऐकतो खाणं. समजते? तर मी आता खातो आणि तुम्ही पण भेटू दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. सबस्क्राईब करा विसरू नका. जरा कालवा चाललाय. दीपक पण आज जाणार आहे. नाही जाणार चुप. भेटू आता परत आता लोणावळ्यामध्ये. ओय